हा क्वेश्चन बघून ना तुम्हाला थोडंसं रडायला पण येईल आणि थोडंसं हसायला पण येईल. स्वतःचं घर घ्यावं का भाड्याने राहावं? कारण आजकालच्या समाजात तुम्ही लोकांचे घर घेतल्यावर इतके हाल पण होत आहेत. हाल तर काढावेच लागतात, पण कशामुळे हाल होत आहेत स्वतःचं घर घेण्यात, ते पण आपल्याला आज खूप बघायचं आहे. आणि स्वतःचं घर घ्यावं का भाड्याने राहावं, हे पण तुम्हाला कळेल. जसं 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 बघत जाल तसं सगळं तुम्हाला कळेल. त्याच्या अगोदर मला एक क्वेश्चन विचारायचा आहे. तुम्हाला काय आवडेल? तुम्हाला स्वतःचं घर घ्यायला आवडेल का भाड्याने राहायला आवडेल? घर घेणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे. पहिल्या जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा थोडं जसं मोठं झालो तसं जसं जसं आम्ही मोठं झालो ना, तेव्हा जुनी माणसं बोलायची, घर घेऊन बघ आणि लग्न करून बघ. कारण ते आत्ता आपल्याला कळतं की घर घेणं आणि आणि ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी करणं किती अवघड गोष्ट आहे. माणसं काय करतात, कुठं भाजी घ्यायला गेला किंवा कपडे घ्यायला गेला, तिथं 1 तास घालवेल. 2-2 रुपये कमी करायला, 10-10 रुपये कमी करायला 1-1 तास घालवेल. पण जेव्हा घर घ्यायचं असतो तेव्हा त्याच्या डोक्यात एकच असतं, आपल्याला घर घ्यायचंय. अरे घर घ्यायचंय काय? थोडं का तिथलं काहीतरी चेक कर, त्यातलं डॉक्युमेंट चेक कर, काय व्याजदर काय आहे चेक कर. काहीच नाही, घर घ्यायचंय. आणि मग म्हणणार, एवढं वर्ष मी लोन फेडतोय, माझं लोन कमीच होईना. कसं कमी होईल? घर घेताना घाई खूप केलेली आहे. तर असंच स्वतःचं घर घ्यावं का भाड्याने राहावं, हेच बघूया आपण. चला चालू करूया. त्याच्या अगोदर मला एक बोलायचं आहे की लोकांचा ना, मानसिकतेचा आणि विचारांच्या डोक्यात आजकालच्या पिढीत म्हणजे खूप कचऱ्याच्या कचरा झाला डोक्यात, की घर घेतल्यावरच आपली व्हॅल्यू वाढेल. रेंटनी राहून कोण विचारतोय? घर घेतलं तर समाजात मान सन्मान मिळेल. अरे रेंटनी राहा, परवडत नाही तर रेंटनी राहण्यात काय हरकत आहे? आणि स्वतःला परवडतं तर घर घेण्यात काय हरकत आहे? दोघांनी, रेंट घेणाऱ्याने आणि न घेणाऱ्याने एकामेकाशी कधी तुलना करू नये. तो ज्याच्या त्याच्या जागेवर बरोबर आहे. आता स्वतःचं घर घ्यायच्या अगोदर ना, तुमच्याकडे एक सॉलिड रिझन पाहिजे. का घ्यायचंय तुम्हाला घर आणि कशासाठी घ्यायचंय? तुमच्याकडे जर सॉलिड कारण नसेल ना, तर त्याला काहीच अर्थ नाही. सॉलिड जर कारण असेल, पर्टिक्युलरली कोणत्या रिझनसाठी तुम्हाला घर घ्यायचं आहे, कशासाठी? का नुसतं आपला हाऊसमौस केला, लोकांना बोलायला, मग मी ना इथं घर घेतलं. लोकांना बोलून त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्ही कुणाला दाखवायसाठी घर घेतलात आणि नंतर तुम्हाला जेव्हा लोनचे EMI येतील ना, तेव्हा तुमचे हळूहळू सगळे डोळे उघडतील. आता काही जणांचं कसं आहे, मला ना माझा खूप वर्षापासून घर घ्यायचा स्वप्न होता, तो आता मी पूर्ण करणार. आता मी थांबू नाही शकत. अरे थोडंसं थांब जरा, 10 वर्ष. नाही नाही नाही, आता थांबू नाही शकत मी. आता थांबलो तर लेट होईल. पाहुणे जर घरी आले तर त्यांना काय सांगू? घर घ्यायच्या स्वप्नात स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. 10 वर्ष जर घर लेट झाला, 20 वर्ष लेट झाला, काहीच हरकत नाही. उगाच कुणाला वाईट वाटतं म्हणून घर घ्यायचं आहे हे बोलतोय, अजून घर नाही घेतला, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही 10 वर्षाचा 20 वर्षानंतर घेतला, काही फरक पडत नाही. आणि जेव्हा माणसाच्या डोक्यात स्वप्न असतो ना, स्वप्न असणं ठीक आहे, पण स्वप्नात घाई करून स्वतःची फसवणूक करून घेणं हे खूप वाईट आहे. त्यामुळे घाई नका करू. आता हा जो ट्रॅप चालू आहे ना, हा खूप आजकाल चालू आहे. एखादा नातेवाईक घरी आला आणि तो बोलला, आमचं ना 1 BHK घर आहे, पण त्यात पुरतच नाही जागा. तुम्ही एवढ्याशा छोट्याशा घरात कसं काय सगळं भागवता? जर 2 माणसांना 1 BHK पुरत नसतील तर 10 BHK तरी पुरेल का? प्रॉब्लेम असा आहे, घर जरी छोटं असलं, तुम्ही तिथं आनंदाने किती राहताय, तुम्हाला तिथे किती झोप चांगली लागते, याला महत्त्व आहे. तुम्ही नातेवाईक आलं, तो बोललो नाही 1 BHK आम्हाला पुरत नाही,
मग त्यांचं ऐकून आपण पण करणार, आम्हाला पण पुरत नाही, त्याला काय अर्थ नाही. आपला उदरनिर्वाह होतोय का ते माणसाने बघितले पाहिजे. हे आजकाल लोकांकडे, हे आपण तुम्हाला सांगतो, स्वतःचे घर घ्यावे का भाड्याने राहावे याच्याकडे माझं दुर्लक्ष नाही आहे. मी तुम्हाला बरोबर ट्रॅकवर आणणार आहे. आधी आपल्या आत्ताच्या पिढीच्या डोक्यात जो कचरा साठलेला आहे, मोठेपणाचा कचरा किंवा रेटनी राहतं तर थोडंसं स्वतःला कमी समजणे, स्वतःचं घर आहे त्यामुळे चांगलं, हे ह्याला काहीच, याच्यानं काही मॅटर होत नाही. नसेल जर आपली परिस्थिती तर थोडे दिवस भाड्याने राहिलं तर काही फरक पडत नाही. लोक भाड्याने राहून सुद्धा खूप सुखी आहेत. लोकांकडे बघून, आता इथे तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो. मी एका सोसायटीमध्ये काम करत होतो. तिथे एक वॉचमॅन होता. तो 3 वर्षापासून सारखं म्हणत होता, मला घर घ्यायचं आहे, मला घर घ्यायचं आहे, सारखं त्याचं घर घ्यायचं आहे, घर घ्यायचं आहे. एकदा का मला कुठं संधी भेटली की लगेच घेतो. त्याने काय केलं, घर घेतलं, 5 लाखाचं लोन काढला, छोटंसं कुठेतरी घर घेतलं, 5 लाखाचं लोन काढलं. मी उठलो व्याजदर किती आहे, तो म्हटला 15%. त्याला माहीतच नव्हतं 15%. आणि 5 वर्ष लोनच भरत होता तो पुढे. 5 वर्षानंतर मी भेटलो, 5 वर्ष तो लोनच भरत होता. आणि मी म्हटलं लोन फेडून झाला का, तर नाही. का नाही झाला, लोन भरून का नाही झालं इथे लक्ष द्या. 15% व्याजदर होता. घर घ्यायच्या घाईत 15% तुम्ही जर रेट ऑफ इंटरेस्ट देताय, कधी लोन फेडून होईल. आयुष्याची कमाई जर नुसती व्याज देण्यातच जात असेल तर त्याला काय अर्थ नाही. हे जे हाऊस आहे, एकाचं एक बेस्ट एक्झाम्पल देतो तुम्हाला. एकाने स्वतःचं घर असून सुद्धा 2-3 प्रॉपर्टी घेऊन ठेवले होते. त्या प्रॉपर्टी घेण्यात लोन काढून ठेवलं होतं. आणि त्या लोनावर इतकं झालं होतं, त्याच्याकडे सेव्हिंगसाठी पैसे नव्हते. सेव्हिंगसाठी अजिबात त्याकडे पैसे नव्हते. आणि जेव्हा कोविड आलं, कोविडमध्ये त्याचे खायचे वांदे झाले होते. जेव्हा मोठी संकटाची परिस्थिती येते ना, तेव्हा प्रॉपर्टी एवढी जास्त कामाला येत नाही. का, प्रॉपर्टी जर तुमच्याकडे खायला पैसे नसतील तर प्रॉपर्टीच्या काय भिंती आपण खाणार आहोत का. तर हाऊस करा, पण हाऊसमध्ये स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. एवढी पण हाऊसमूस करू नये की आपले स्वतःचीच दिवाळ्या निघतील. तर एक लिमिटेड एक आधी घर आहे ना, जर झालं की थोडंसं इन्व्हेस्टमेंट करून ठेवा. त्यामुळे काय होईल, नुसतं आपलं घर घ्यायचं, माणूस कधी कधी स्वतःच फसला जातो हाऊसच्या नादात. त्यामुळं एकदा आपण आता क्विक रिव्ह्यू करू. घर तुम्हाला का घ्यायचं आहे हे अगोदर ठरवा. घर घ्यायच्या अगोदर मग घर घ्या. कशासाठी, तुमच्याकडे सॉलिड रिझन पाहिजे. स्वप्न तुमचं आहे घर घ्यायचं, ठीक आहे, पण थोडंसं थांबून रेंट देऊन थोडे दिवस राहिलं, थोडंसं तर डाऊन पेमेंट तयार केलं 50%, तर तुम्हाला लोन कमी घ्यावं लागेल आणि तुमचं लोन नंतर लवकर फेडून होईल. त्यामुळं घाई करू नका अजिबात. स्वप्न आहेत ठीक आहेत, पण थोडं घाई नका करू. नातेवाईक बोलले म्हणून आपला साधा जीवन अजिबात बदलू नका. त्याच्याने एक दिवस भीक मागायची माणसाची वेळ येते. लोकांनी करोडोचं घर घेऊ दे, आपला साधा आहे ना, आधी त्यातच राहण्यात आधी मजा आहे. साधा राहून कसं थोडंसं पैसे साईडला ठेवता येतील, ज्या कारणाने तुम्हाला वाईट परिस्थितीत कामाला येतील, हे मी अगोदर पण सांगितलं होतं. तर ह्याच्याकडे लक्ष द्या. प्रॉपर्टी तुमची करोडोची, कधी कधी तुमचे खायचे वांदे असतील तर ते करोडो रुपये प्रॉपर्टीत असून काय फायदा आहे. तर आता हे एवढं झालं, जेवढं मला काही गोष्टी मला डिस्कस करायच्या होत्या तेवढ्या झालं. आता स्वतःचे घर घ्यावे का भाड्याने घ्यावे हे तुम्हाला पुढच्या वेळेत मी डिटेलमध्ये सांगतो. कारण सगळंच एका व्हिडिओ डिस्कस केलं तर खूप मोठी होईल. त्यामुळे मी शॉर्ट थोडं डिस्कस करत राहतो. थोडंसं ऐकलं की ते अंमलात आणलं की खूप फरक होतो. सगळंच एकदाच ऐकलं तर त्याचा काहीच फायदा होत नाही. घर घ्यावं का भाड्याने राहावं याचं उत्तर मी फायनल तुम्हाला देतो आणि त्याच्यात तुम्हाला सगळी क्लॅरिटी येईल. तर काही क्वेरीज असतील कॉमेंटमध्ये मेन्शन करा. लवकरच भेटू. थँक्यू.